गावाकडच्या भागामध्ये ही चिगळाची भाजी सहज उपलब्ध होते। या अशा पद्धतीने ही चिगळाची भाजी असते। ही चिगळाच्या भाजीला बारीक असं चिरून घ्यायचं, बारीक बारीक असं एकदम बारीक चिरून घ्यायचं। आता मी घेते अगदी तसं। आणि इथं मी काय केलं, एका प्लेटीमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, नंतर जिरं, ओवा, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। थोडं मीठ घालायचं आणि हे जिन्नस सगळे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आपण ह्याचा छान ठेचा तयार करून घेतलाय। आता ही चिगळाची भाजी जी बारीक चिरून घेतली होती त्यामध्ये मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घालत आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घालायचं। नंतर त्यामध्ये हळद घालायची आणि जो मिक्सरला आपण ठेचा बारीक करून घेतला होता ना तो घालायचा आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी करून ह्याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। मी इथं पीठ मळून घेत आहे। तोवर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला काहीच हरकत नाही। आपण अशा पद्धतीने आता मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे। ह्या चाळणीला मी इथं तेल लावून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं होतं, त्याच्यावरती चाळणी ठेवून घेतली। आता ह्या पिठाचे मी छोटे छोटे असे उंडे, लंब गोलाकार असे उंडे करून घेत आहे। हे उंडे काय करायचं, त्या तेल लावलेल्या चाळणीवर एक एक करून ठेवून द्यायचे, थोडंसं अंतर ठेवून, कारण ते शिजल्याच्या नंतर छान असे फुगले जातात। इथं झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट हे उंडे वाफवून घ्यायचे। आता पाहू शकता तुम्ही हे उंडे छान वाफवलेले आहेत ते। आता ते असे आकाराने भी थोडे मोठे झालेले आहेत। आता हे थंड झाल्याच्या नंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। आता इथं थंड झालेले आहेत हे उंडे। आता मी याच्या अशा वड्या पाडून घेत आहे। सगळ्या उंड्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। मी इथं सगळ्या उंड्यांच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। वड्या आपल्या तयार झाल्या आहेत। आता काय करायचं, गॅसवर कढई मांडून घ्यायची आणि कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं। तेल छान गरम झाल्याच्या नंतर एक एक करून ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। छान कुरकुरीत अशा वड्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये। गॅसची आच मीडियम ठेवायची आणि ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने मी ह्या वड्या इथं तळून घेत आहे। आता हे शेवटच्या वड्या पण आपल्या तळून झालेल्या आहेत। शेवटचा घाणा आपला तळून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी तुम्हाला एक वडी अशी फोडून दाखवते कशी कुरकुरीत झाली आहे ती।